खोबरं तिथे चांगलं हे आजच्या राजकारणाचे वास्तव झाले। अनेक नेते निवडणुकीच्या आधी पक्ष बदलत असतात। महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पक्ष बदलाचे हे पीक जोमात आले, पण काही पक्षप्रवेश मात्र पक्षात असंतोष निर्माण करणारे आहेत। या पक्ष बदलातून उफळणारे नाराजीचे सूर आता भाजपातून ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील एका पक्षप्रवेशामुळे सेनेत दानवे विरुद्ध खैरे वादाचा नवीन अंक सुरू झालाय। काय आहे तो वाद? त्याच्यामुळे वाद होतोय तो नेता कोणता? यामुळे निवडणुकीवर काय परिणाम होणार हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून अनेक जण भाजप आणि शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत। असे असतानाच काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद मामू खान यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला, पण या पक्षप्रवेशामुळे पक्षात दुफाळी निर्माण झालेली दिसून येते। भाजपाने देखील जोरदार टीका केलेली आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना शिवसेनेत प्रवेश मिळवून देत आमचा पक्ष मुस्लिम विरोधी नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय, पण दानवे यांचा हा प्रयोग चंद्रकांत खैरे यांना खटकलाय। त्यांनी जाहीरपणे आपला विरोध जाहीर करत नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे जेव्हा हे मामू खैरे यांना भेटण्यासाठी आले तेव्हा खैरे यांनी मामू यांना झिडकारत कुठल्याही परिस्थितीत मी त्यांना तिकीट मिळवू देणार नाही, मिळाले तर बघा मी काय करतो असा इशारा दिलाय। त्यामुळे खैरे यांचा संताप अनावर करणारे मामू कोण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर रशीद खान यांची राजकीय कारकीर्द युवक काँग्रेसमधून सुरू झाली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 1988 साली नगरसेवक म्हणून प्रवेश केला। त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मोठा संघर्ष झाला होता। त्या काळी शहरात काँग्रेसचे संघटन मजबूत होते, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात त्यांनी नगरसेवक म्हणून विजय मिळवला आणि महापालिकेत प्रवेश केला। त्यानंतर ते शहराचे महापौर देखील झाले। त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली, पण शिवसेनेबरोबरच त्यांचा राजकीय संघर्ष कायम राहिला। धक्कादायक म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगली दरम्यान अब्दुल रशीद खान यांचे नाव पुढे आले होते। पोलिसांवर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या प्रकरणामध्ये त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटकही करण्यात आली होती। याबद्दल खैरे यांनी वक्तव्य केले। खैरे यांनी शिवसेनेच्या मोर्चावर त्यावेळी झालेल्या दगडफेकीची माहिती दिली आणि ते म्हणाले की समान नगरी कायदा झालाच पाहिजे। या मागणीसाठी शिवसेनेने 1986 साली क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता। त्यावेळी मोर्चात 150 रिक्षा चालक सहभागी झाले होते। मोर्चा सिटी चौकात पोहोचला तेव्हा त्याच रशीद मामू यांनी मशिदीतून मोर्चावर दगडफेक केली। त्यानंतर दंगल भडकली। पोलिसांनी शिवसेनेच्या सुभाष पाटील यांना अटक करून अकोल्याच्या तुरुंगात डांबले। नंतर आम्ही तक्रार दिल्यावर रशीद मामू यांनाही रासुका खाली अटक करण्यात आली। आता त्याच रशीद मामू यांना शिवसेनेत प्रवेश देणे चुकीचे आहे असे खैरे यांचे मत आहे। तर दुसरीकडे काँग्रेसमधून डावलण्यात येत असल्यामुळे आपण पक्ष बदलला हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन काम केले आणि शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला ज्या संयमाने हाताळले त्याचा माझ्यावरती मोठा प्रभाव पडला। यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं खान असे म्हणालेत, पण खैरे यांनी मात्र आपला विरोध जाहीर केलाय। ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांना रशीद मामू यांची पार्श्वभूमी माहीत नव्हती। अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना ती माहिती दिलीच नाही, मलाही विश्वासात घेतले नाही, त्यामुळे हा प्रवेश झाला। मला कितीतरी लोकांचे फोन येत आहेत, अशा माणसाला कसे घेतले अशी विचारणा ते करतात। रशीद मामूला पक्षात घेतल्यामुळे पक्षाचे 50,000 हिंदू मतांचे नुकसान झाले असा दावा खैरे यांनी केलाय। त्यामुळे मामू यांची राजकीय कोंडी झाली। खैरे यांच्या नाराजीविषयी अंबादास दानवे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, मला एवढेच माहिती आहे की रशीद मामू यांना उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आहे। खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी काहीही बोलणार नाही असे सांगत दानवे यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे। पण त्याच वेळी संजय शिरसाट यांच्या टीकेला उत्तर देताना तर तुमचे गाठोडे उघडू या 3 शब्दात आव्हान दिले, कारण पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष आता हिंदूंचा नाही तर मामूचा झाला आहे अशी शब्दात टीका केली होती। त्याला उत्तर देताना दानवे यांनी शिरसाट यांना तुमचे गाठोडे उघडू असा इशारा दिलाय। सत्तारांच्या सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे 25 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी 14 हे मंत्री शिरसाट यांच्या भाषेत मामू आहेत। विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेत। सत्तार हिंदू देवदेवतांचे किती सन्मान करतात हे सर्वश्रुत आहेतच। हनुमंताबद्दल त्यांचे विशेष प्रेम आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे। इतिहासात जायचे झाले तर शिंदे सेनेचे सत्तार त्यांच्यावर पूर्वीचे काय काय आरोप आहेत सांगायचे असेल तर गाठोडे उघडू, याच्यासाठी आपला तो पिंट्या दुसऱ्याचा तो कार्टा असं खेळ असल्याचा टोलाही अंबादास दानवे यांनी लागवला आहे।
आता राजकीय गणिताबद्दल बोलायचं म्हटलं तर काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू हे छत्रपती संभाजीनगरमधील एक परिचित आणि प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी महापौर पद भूषवले असून शहरात तसेच अल्पसंख्याक समाजात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका बजावलेल्या या नेत्याने पक्ष सोडून उद्धव ठाकरे यांच्या सेनेत प्रवेश केल्याचे काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे. रशीद खान यांचा जुन्या शहरामध्ये मोठा वैयक्तिक प्रभाव आहे. या प्रभावाचा वापर करून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे हे त्यांचे काम असेल. त्यांच्याकडे 30-35 वर्षाचा महापालिकेचा अनुभव असल्याने त्यांचा फायदा त्यांना होऊ शकतो. दुसरीकडे ठाकरे गटात रशीद खान यांचे येणे पूर्णपणे रुचलेले नाही. त्यामुळे पक्षांतर्गत समन्वय साधणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण खान यांच्या प्रवेशामुळे मुस्लिम मते पक्षाकडे वळतील असा दानवे यांचा होरा आहे, तर कट्टर हिंदू मते दुरावतील अशी भीती खैरे यांना आहे. त्यामुळे राजकारणाची दुसरी इनिंग सुरू केलेल्या खान यांना पक्ष संधी देणार की वाढती टीका बॅकफुटवर टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाला खान यांचा फायदा होणार की तोटा हे येणारा काळ ठरवणारच आहे. पण पक्षात दानवे यांचे वजन वाढले असून खैरे यांचे महत्त्व कमी झाल्याचे चित्र खान यांच्या प्रवेशावरून सिद्ध झालंय. याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.